राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन, नंतर दादाचा पर्वाचा अंत. महाराष्ट्र हादरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचाही यात मृत्यू. महाराष्ट्राचे जे दादा गेले, अशा प्रकारच्या आज संपूर्ण वृत्तपत्रातून हेडलाईन्स आल्या असून दादा गेले जिल्ह्यावर शोककळा अशा प्रकारचे वृत्तपत्रात लिहिण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी परिवारात मोठा शोककळा पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी व सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, प्रतिनिधींनी शोक व्यक्त केला असून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. सकाळी 8:43ला लॉन्डिंगच्या यशस्वी प्रयत्नानंतर अजित पवारांचे विमान अपघात झाले असल्याचं सरकारचेही स्पष्टीकरण आले आहे. तर आता जिल्ह्यासह राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहे. मात्र कार्यकर्त्याची जी भावना आहे ते अजूनही निघायला तयार नाही. अजितदादांचा रोखठोक स्वभाव व सर्व धर्माला घेऊन चालणारे अजितदादा पवार हे परिचित होते. अमरावतीमध्ये त्यांची महानगरपालिका निवडणुकीवर आखरीची सभा झाली. यानंतर आता अजितदादा अमरावतीत येणे नाही. अजितदादा यांना आमदार तायडे व आमदार राणा, सुलभाताई खोडके, बच्चू कडू, हर्षवर्धन देशमुख, वसुधाताई देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंतजी वानखडे, खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. सोबत अमरावती मतसत्ता न्यूज चॅनल, राज प्रजासत्ताक न्यूज चॅनल, जनमत सत्ता न्यूज चॅनलच्या वतीनेही भावपूर्ण श्रद्धांजली, शेतकरी कृषी न्यूज चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून दादा आता येणे नाही अशा प्रकारची आता प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहे. तर विविध क्षेत्रातील सर्वच स्तरातून कार्यकर्ते असू द्या, शेतकरी असू द्या किंवा इतरही माध्यमातून त्यांना आता श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातही श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. विविध सरकारी कार्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून श्रद्धांजलीचे कार्यक्रम जिल्ह्यात सुरू झाले.